ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतो की सायली ही आता मधुभाऊंना भेटून चाललेली असताना आता अचानक मधुभाऊ हे जे असतात त्यांच्या ज्या मशिनी सुरू असतात त्या सर्व प्लेन लाईनमध्ये जायला सुरुवात होते। आता बीट रेटिंग जिथं तिथं दिसत असतं ते सुद्धा प्लेन चाललेलं असतं। मग मात्र आता इकडे खूपच जास्त घाबरून गेलेली असते सायली आणि ती मधुभाऊंना विचारत असते, मधुभाऊ काय होतं आहे तुम्हाला? मधुभाऊ डॉक्टर लवकर या, माझे मधुभाऊ बघा, डॉक्टर त्याबरोबर डॉक्टर त्या ठिकाणी आलेले असतात। आणि मग आता लगेचच डॉक्टर सिस्टर आणि वॉर्डबॉयला बोलवतात आणि मग आता ते लगेच सायलीला तिकडनं बाहेर जायला सांगतात। त्याबरोबर सिस्टर जी असते ती सायलीला बाहेर घेऊन जायला लागते। तर सायली म्हणत असते, डॉक्टर आहो पण माझे मधुभाऊ, डॉक्टर मधुभाऊ। तर डॉक्टर म्हणतात, तुम्ही बाहेर थांबा प्लीज, बाहेर थांबा, ट्रीटमेंट करू द्या आम्हाला। आणि मग आता लगेचच सायलीला तिकडनं बाहेर घालवलं जातं। त्याबरोबर डॉक्टर लगेचच मधुभाऊंना IV लावतात। त्याचबरोबर लगेच आता सलाईन लावलं जातं, ऑक्सिजन मास्क लावलं जातं, ऑक्सिजन सिलेंडर वगैरे सगळं अरेंज केलं जातं फटाफट। आणि आता मधुभाऊंची ट्रीटमेंट ही पुन्हा एकदा सुरू झालेली असते। इकडे डॉक्टर हे मधुभाऊंना सलाईन वगैरे लावतात आणि पहिलं त्यांचं हार्टबीट रेटिंग जे असतं ते चेक करतात। आता हार्टबीट रेटिंग तर मधुभाऊंचं नॉर्मल होत नसतं, त्यामुळेच आता खरं तर डॉक्टरांनासुद्धा टेन्शन आलेलं असतं। डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात। तर बाहेर सायली ही रडत असते, ती म्हणत असते, देवी आई अगं का गं माझी परीक्षा बघतेस, माझे मधुभाऊ। आणि आता मग इकडे पूर्ण आजी त्याचबरोबर घरातले सगळेच अर्जुनने जे काही सांगितलेलं असतं त्यानंतर शॉक झालेले असतात। तर आता इकडे अस्मिता म्हणत असते, बापरे मला तर त्यांच्याकडे बघावं वाटत नाही आहे। तर अर्जुन म्हणतो, मला तर त्यांच्याकडे काही बोलावं काहीच नाही वाटत आहे। तर इकडे आता लगेचच मैना आणि सदाशिव बाहेर आलेले असतात। मैना म्हणते, कल्पनाताई जरा हळद मिळेल का? नाही यांच्या जखमीवर लावायला हो। त्यावर लगेच पूर्णाजी खुणवते की दे। मग लगेचच कल्पना ही विमलला हळद आणायला सांगते। विमल हळद आणून देते। त्यानंतर सदाशिव म्हणत असतो, प्रतापसाहेब, पूर्णाजी, कल्पना मॅडम माफ करा आम्हाला, नाही म्हणजे आमचं चुकलं। त्याबरोबर आता लगेचच मैनासुद्धा म्हणायला लागते की होय त्यांना त्यांच्या चुकीवर पश्चाताप व्हायला लागला आहे। त्याबरोबर अर्जुन हा काही बोलतच नसतो। तर आता सदाशिव म्हणत असतो, खरं तर मी दारू सोडली होती अहो, पर जुने लोक भेटले, जुनी सोबत भेटली, मग काय होतं चुकून, असं तोल जातो माणसाचा कधी कधी। त्याबरोबर लगेचच इकडे मैनासुद्धा म्हणायला लागते, त्यांचं चुकलंच आणि त्यासाठी त्यांनी लय दोषी वाटायला लागले, म्हणून म्हणते माफ करा ना माझ्या नवऱ्याला, नाही म्हणजे उगाच शिक्षा नका देऊ त्यांना। त्याबरोबर पूर्णाजी म्हणत असते, नाही आतापर्यंत आम्ही तुम्हा दोघांना सायलीकडे बघून प्रत्येक वेळी माफच करत आलेलो आहोत आणि त्याच गोष्टीचा फायदा तुम्ही दोघांनीही जास्त उचलला। जर वेळोवेळी तुम्हाला शिक्षा दिली असती तर हे सगळं घडलं नसतं। त्यावर कल्पनासुद्धा म्हणते की हो पूर्णाई आज जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे, आम्ही प्रत्येक गोष्टी तुम्हाला सोडून दिली, पण तुम्ही आज जे काही केलं आहे ते किती भीषण आहे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही चक्क दारू प्यायला होतात। त्याबरोबर आता प्रताप म्हणत असतो, काय ना सदाशिव भाऊ, तुम्ही विसरत असाल तर तुम्हाला सांगतो, आमचा मुलगा तुमचा जावई हा पनवेलमधला खूप मोठा आणि एक नामवंत वकील आहे आणि तो मोठमोठ्या गुन्हेगारांना शिक्षा देऊन तुरुंगात पाठवतो, पण आज त्याच्यावर त्याच्या सासऱ्यांना सोडवण्याची वेळ आली आहे तुमच्यामुळे। त्याबरोबर प्रिया म्हणत असते, नक्काच यांचा विचार करू, यांना घराच्या बाहेरच काढून टाका, कमीत कमी माझ्या डोक्यावरची टांगती तलवार तरी निघून जाईल। त्याबरोबर लगेचच इकडे अर्जुन हा सायलीला म्हणतो, हा हॅलो सायली बोल, तू हॉस्पिटलमधनं बाहेर पडलीस का, निघालीस का? तर सायली रडत असते आणि म्हणत असते, नाही हो अजूनही मी हॉस्पिटलमध्येच आहे। त्यावर अर्जुन म्हणतो, सायली काय झालं, तू का रडतेस? मधुभाऊ। त्याबरोबर सायली म्हणते, मधुभाऊंची तब्येत खूप खराब झाली हो, मला काय करावं काय नाही काही कळतच नाही आहे, मला खूप काळजी वाटते हो मधुभाऊंची, ते पल्स रेट की काय ते वाढलं आहे आणि त्यांचं BP सुद्धा खूप हाय झालं हो, मला काही कळत नाही आहे, मधुभाऊंची तब्येत कधी सुधारेल काय होईल आहोत। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, बरं हे बघ रडू नकोस, डॉक्टर आहेत ना तिथे, डॉक्टर त्यांच्या पद्धतीने ट्रीटमेंट देत आहेत, मधुभाऊंना काही होणार नाही आहे, मधुभाऊंना बरं वाटेल, तू काळजी करू नको, मी आहे ना, मी येतोय हां मी येतोय। आणि मग तो लगेचच फोन कट करतो। त्याबरोबर पूर्णाजी म्हणायला लागते, अर्जुन काय रे काय झालं, मधुभाऊ ठीक आहेत ना? त्यावर अर्जुन म्हणतो की नाही त्यांचीच तब्येत अचानक खराब झाली आहे। आता हे ऐकून प्रियाला तर खूप आनंद होतो, तिला वाटतं चला बरं झालं। तर अर्जुन म्हणत असतो, सायली खूप घाबरली आहे बिचारी, ती रडत होती, तर मला तिकडे जावं लागेल, मी निघतो। आणि मग आता अर्जुन हा तिकडे
तिकडनं जायला लागतो. त्याबरोबर लगेचच कल्पना ही अर्जुनला म्हणत असते, अर्जुन सायलीला सांभाळ आणि हो काही लागलं तर घरी सांग, आम्हाला कॉल कर हां. सायलीला रडू वगैरे नको सांग. त्याबरोबर लगेचच इकडे मनातल्या मनात प्रिया म्हणत असते की वा, सगळं कसं उत्तम घडून येते. या म्हाताऱ्याचं जरी काही बरं वाईट झालं तरीसुद्धा माझ्या डोक्यावरची टांगती तलवार सुटणारच आहे. त्याबरोबर लगेचच इकडे प्रताप म्हणतो, अर्जुन एकटा जाऊ नकोस, मी सुद्धा तुझ्याबरोबर येतो. एकाला दोघं असलेले कधीही चांगले, चल आपण दोघं जाऊ. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हो डॅड, माझ्या खोलीत मधुभाऊंच्या ट्रीटमेंटची फाईल आहे, मी फाईल घेऊन येतो. आणि मग अर्जुन फाईल आणायला जातो. त्याबरोबर लगेचच आता कल्पना ही नीट जा, व्यवस्थित जा वगैरे त्यांना सांगते. आणि मग आता लगेच ते दोघं तिकडनं निघून जातात. त्यानंतर आता अर्जुन हा लगेचच प्रतापला म्हणतो, डॅड चला. आणि मग ते तिकडनं गेल्याबरोबर इकडे सायलीला खूपच जास्त काळजी वाटत असते. सायली ही येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला विचारत असते, ओ दादा, ओ माझे मधुभाऊ कसे आहेत, आता काय ट्रीटमेंट सुरू आहे, सिस्टर थांबा ना, नर्स अहो ऐका. पण कोणीच थांबायला तयार नसतं. सगळेच जण घाई गडबडीत असतात, त्यांची लगबगच सुरू असते मधुभाऊंच्या ट्रीटमेंटसाठीची. पण सायलीला मात्र टेन्शन आलेलं असतं आणि म्हणून ती सगळ्यांना विचारत असते, पण तिला कोणी काहीच सांगत नसतं. मग शेवटी ती एका सिस्टरला गाठते आणि म्हणत असते, सिस्टर अहो माझ्या मधुभाऊंची तब्येत कशी आहे, मला काहीतरी सांगावं, मला खूप काळजी वाटते मधुभाऊंची, ते ठीक आहेत ना. त्याबरोबर सिस्टर म्हणत असते, हे बघा मॅडम, तुम्ही फार काळजी करू नका, ट्रीटमेंट सुरू आहे ना, मग इतक्यात काही सांगता नाही येणार, डॉक्टर येतील, डॉक्टर तुमच्याबरोबर बोलतील, तोपर्यंत तुम्ही आम्हाला काम करू द्यात. त्यानंतर मग आता सिस्टरही तिकडनं निघून जाते. तर सायली म्हणत असते, देव्याई अगं काय इतकी निष्ठुर होतेस माझ्या बाबतीत, काय एवढं क्रूर वागवतेस मला. ज्या लोकांना मी माझे आईवडील मानतच नाही आहे ते लोक येऊन माझ्या घरात राहत आहेत, आणि ज्यांना मी माझे वडील मानते ते माझे मधुभाऊ, इथे त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. नाही, काहीही झालं तरी मी असं तुला करू देणार नाही. जर माझी तुझ्यावर खरी श्रद्धा असेल तर तू माझ्या मधुभाऊंना काही होऊ देणार नाही. एवढं बोलून सायली तिकडनं निघून जाते. तोपर्यंत प्रताप आणि अर्जुन त्या ठिकाणी पोहोचतात. आता अर्जुन आणि प्रताप म्हणतात, सायली गेली कुठे. त्यावर प्रतापला सुचतं. तो म्हणतो, अरे औषधं वगैरे आणायला गेली असेल, चल आपण बघूया. आणि मग ते दोघंही जण सायली कुठे आसपास दिसते का ते बघतात. प्रताप म्हणतो, तुला सापडली का. अर्जुन सांगतो, नाही मला कुठेच नाही सापडली डॅड. त्याबरोबर मग प्रताप म्हणतो, अरे ही अशी अचानक गेली तरी कुठे. त्यावर अर्जुन म्हणतो, मगाशी रडत होती. एक मिनटं सिस्टर, इथे माझी बायको होती सायली सुभेदार, ती कुठे गेली. त्याबरोबर मग सिस्टर सांगते की मगापासून तर त्या इथेच होत्या, खूप रडत होत्या, पण आता कुठे गेल्या काही माहीत नाही, मे बी बाहेर गेल्या बहुधा आता. त्याबरोबर इकडे सायली ही अनवाणी पायांनी निघालेली असते मंदिरात जाण्यासाठी आणि ती चालत असते रस्त्याने. आता ती हॉस्पिटलपासून फार लांब गेलेली नसल्यामुळे अर्जुनला लगेचच ती सापडते. अर्जुन तिला म्हणतो, सायली अगं काय आहे हे सगळं, इकडे मी तुला हॉस्पिटलमध्ये शोधतोय, तू रडत होतीस आणि आता अशी तू अचानक बाहेर निघून चालली आहेस आणि तुझ्या पायातल्या चपला कुठे आहेत. त्याबरोबर सायली सांगत असते, मी अनवाणी पायाने देव्याईच्या देवळात चालले, मी देव्याईला जाब विचारायला चालली आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, अगं पण ह्या सगळ्याची काय गरज आहे, डॉक्टर करतायत ना त्यांच्या परीने प्रयत्न, ते त्यांचं कर्तव्य करतायत. त्यावर सायली म्हणते, हो मग करू देत ना, डॉक्टरांना त्यांचं कर्तव्य जरूर करू देत, पण मुलगी म्हणून माझंसुद्धा कर्तव्य आहे आणि मला ते करायचं आहे. माझ्या मधुभाऊंसाठी मी जाणार अनवाणी पायाने. आणि मग आता सायली ही चालायला पुन्हा सुरुवात करते. तर इकडे कल्पना म्हणत असते, बिचाऱ्या सायलीच्या नशिबात काय वाढून ठेवलं ना देवाने, मला खरंच कधी कधी कळत नाही म्हणजे हे तिचे जे आई वडील तिच्या नशिबात आले ते, आणि दुसरीकडे बिचारे मधुभाऊ ते बरे होत नाही आहेत, ते टेन्शन. त्यावर पूर्णाजी म्हणते, हो ना खरं बोललीस तू कल्पना, अगदी. कल्पना म्हणत असते, मला तर तिची खूप काळजी वाटते कधी कधी. त्याबरोबर इकडे मनातल्या मनात प्रिया म्हणत असते की गचकू देतो म्हातारा. तर आता लगेचच अस्मिता म्हणत असते, पण एक गोष्ट बोलू का, मला एक गोष्ट काय छान वाटते, सायली नशीब त्या सदाशिव आणि मैनावती बरोबर नाही राहिली, ती लवकरच हरवली आणि मधुभाऊंना सापडली, नाहीतर यांच्या संस्कारात वाढली असती तर बापरे विचारही करवत नाही, अंगावर काटा येतो. त्यावर पूर्णाजी म्हणते, असं काही नाही आहे अस्मिता, सायलीचं सगळं छान आहे आणि तिचं छानच होईल, तिच्या मधुभाऊंनासुद्धा लवकरात लवकर बरं वाटेल. त्याबरोबर मग आता लगेच इकडे कल्पना म्हणायला लागते की हो अगदी बरोबर बोलताय तुम्ही पूर्ण, काळजी करू नका, आता ना आपल्या डोक्याचं सगळं टेन्शन जाणार आहे आणि त्या लोखंडेंचा सुद्धा काहीतरी निकाल लागणार आहे. त्याबरोबर आता सदा आणि मैना हे दोघंजण हे सगळं बोलणं चोरून ऐकत असतात. मैना म्हणत असते, बापरे म्हणजे ही लोक आपल्याला आता वज म्हणायला लागली की काय, यांचं टेन्शन आपण झालो की काय, झालं कर्मानं गेलं ग सगळं सुख गेलं. बघितलं ना मग काय होऊन बसलंय ते.
त्याबरोबर सदाशिव म्हणत असतो, अगं त्या दारूच्या प्रकरणामुळे झालं नाही समज. त्यावर ती म्हणते, तुमच्या सवयीमुळे हे सगळं वाया चाललं आपलं सुख. त्याबरोबर सदाशिव म्हणतो, ए गप, तसं बी हे समज काय आपल्याला कायमचं मिळणार होतं वे. जसं की ते काय म्हणतात, तुला समज मिळणारच होतं, सोन्याचा समजच घेऊन आली होतीस ना तोंडात. त्यावर मैना म्हणते, अहो ते समज सोडा, पण तुमच्यामुळंच झालं नवं हे समज, तुमच्यामुळंच झालं नवं हे वैभव आपल्या हातातनं. रोज गाडीत बसून जायला यायला मिळायचं, छान एवढ्या मोठ्या बंगल्यात राहायचो, गादीवर झोपायचो, एशी फिरायचो, पण नाही. त्यावर सदाशिव म्हणतो, तू खोलीत चल, आणि ते तिकडनं निघतात. तर इकडे सायली ही अनवाणी पायांनी चाललेली असते. अर्जुन हा तिला म्हणतो, मी पण तुझ्याबरोबर येणार, हॉस्पिटलमध्ये मी डॅडना थांबवलं आहे. मग आता सायली आणि अर्जुन चालत असतात. अर्जुन सायलीला म्हणत असतो की बायको, अगं आपण गाडीने जाऊयात ना, तू काय एवढा स्वतःला त्रास करून घेतेस. सायली म्हणते, नाही, मी अनवाणीत जाणार म्हणजे मी अनवाणी जाणार. तर इकडे प्रतापने कॉल केलेला असतो अर्जुनला. तो आता अर्जुनला विचारत असतो, अर्जुन काय रे, सायली सापडली का तुला. त्याबरोबर अर्जुन सांगत असतो, हो हो डॅड, सापडली ती मला, आणि ती अनवाणी पायाने मंदिरात चालली आहे, मी तिच्याबरोबर आहे. त्याबरोबर प्रताप म्हणतो, बरं ठीक आहे, तू जा. त्यावर अर्जुन म्हणतो, डॅड हॉस्पिटलमध्ये. त्यावर प्रताप म्हणतो, नाही तू इकडची काही काळजी करू नको, चैतन्य आला आहे माझ्याबरोबर, आम्ही दोघं सगळं मॅनेज करतो, तू सायलीबरोबर राहा, सायलीबरोबर थांब. तर इथे आता सायलीच्या पायामध्ये काच घुसलेली असते. आता अर्जुन तिला पकडतो. त्याबरोबर सायली म्हणते, नाही काही नाही, आणि मग ती स्वतःच्या हाताने पायात घुसलेली काच काढते, आणि त्यानंतर मग ती पुढे चालायला लागते. आता सायली ही तिकडनं चाललेली असताना अर्जुन हा ते रक्त बघून म्हणत असतो, सायली अगं थांब. सायली पण सायली काही थांबत नाही, ती तशीच पुढे चालत गेलेली असते. आता ती देवीच्या देवळापर्यंत शेवटी येऊन पोहोचलेली असते. आता देवळाजवळ आल्याच्या नंतर मग अर्जुन हा सायलीला म्हणतो, सायली सावकाश चल. सायली ही पटापट चढत चाललेली असते, आणि आता ती देवीच्या जवळ दारात जाते, आणि आता देवीच्या समोर ती हात जोडते. सगळ्यात अगोदर स्वतःच्या खांद्याची बॅग काढून ठेवते, आणि मग देवीजवळ हात जोडते, आणि मधुभाऊंना बरं वाटण्यासाठी प्रार्थना करू लागते. त्यानंतर ती आता म्हणायला लागते की मी प्रदक्षिणा घालते, आणि मग ती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करते. आता सायली प्रदक्षिणा घालत असताना तिला त्रास होत असतो, कारण तिच्या पायाला लागलेलं असतं, पण तरीसुद्धा मधुभाऊंसाठी करायचं असतं, आणि त्यामुळे सायली ही प्रदक्षिणा घालतच चाललेली असते. आता प्रदक्षिणा घालत असताना तिला मधुभाऊंनी बोललेला प्रत्येक क्षण आठवत असतो. तू माझ्यासाठीच आली आहेस, तुला देवाने माझ्यासाठीच पाठवलं आहे, असं कधी कधी साऊबाळा मला वाटत असतं तुझ्याकडे बघून. खरंच तू आलीस, आणि मला खूप आधार वाटायला लागला गं तुझा. सायली आता या सर्व गोष्टी आठवत असते, आणि तिला खरोखर छान वाटत असतं. मधुभाऊंना लवकर बरं व्हावं अशी ती प्रार्थना करत असताना दिवाळीत मधुभाऊ तिच्याकडे आले होते, तो प्रसंगसुद्धा तिला आठवतो. मग आता देवी आईकडे ती साकडं टाकत असते की माझ्या मधुभाऊंना बरं वाटू दे. एका बाजूला सायली ही देवीजवळ आशा व्यक्त करत असते, इच्छा मागत असते, तर दुसऱ्या बाजूला डॉक्टर ट्रीटमेंट करत असतात, आणि मधुभाऊंची तब्येत हळूहळू सुधारतही असते. अर्जुन मात्र सायलीचा हा त्रास बघून खूप नाराज झालेला असतो, त्याला वाईट वाटत असतं. तर आता इकडे प्रिया ही मनातल्या मनात म्हणत असते की नाही, काहीही झालं तरी हे सदा आणि मैना ह्या घरात फार काळ राहता कामा नये, नाहीतर माझी सगळी वाट लागून जाईल. मग ती आता पुढे सरसावते आणि म्हणत असते, नाही मला माहिती आहे, तसंही या घरामध्ये माझ्या बोलण्याला काही किंमत नाही आहे, माझं बोलणं शून्यातच मोजलं जातं, पण तरीही आता सुभेदारांची सून म्हणून मला गप्प राहावत नाही आहे, आणि म्हणूनच मी आता बोलायचं ठरवलं आहे. ते सदा आणि मैना खरोखर खूप चुकीचे आहेत, ते किती लो स्टँडर्डचे आहेत ते तुम्हाला कळत नाही का. तो सदा दारू पिऊन अशा मारामाऱ्या करतो रोडवर, आज त्याच्यामुळे अर्जुनच्या अब्रूला धक्का लागला आहे, आणि ती मैना हाताला खोटं लागल्याचं नाटक करून आपल्याकडनं पैसे लुबाडते. खरोखर किती वाईट आणि क्रूर लोक आहेत ही, हे सगळं खूप चुकीचं आहे. पण आता तुम्ही लोक हे सगळं खपवून घेताय ना, म्हणून त्यांचं चाललं आहे. मला तर वाटतं तुम्ही त्यांना घराबाहेरच काढलं पाहिजे. पूर्णाजी म्हणते की चला मी माझ्या खोलीत जाते. त्यावर लगेचच अस्मिता म्हणते, चल मी सुद्धा तुला बरोबर येते आजी. त्याबरोबर लगेचच कल्पना उठून तिकडनं निघून जाते. आता प्रिया म्हणत असते, अरे थांबा, मी काय मूर्ख आहे का, महत्त्वाच्या विषयावर बोलत होते ना मी, सगळे कुठे उठून लगेच निघून गेलात. त्याबरोबर इकडे सायली ही प्रदक्षिणा मारत असते. आता एवढ्या प्रदक्षिणा मारलेल्या असतात तिने की आता ती थकलेली असते. अर्जुन तिला आधार देण्यासाठी तिच्या जवळ आलेला असतो, पण सायली हे अर्जुनला खुणावते की नाही मला आधार नको, आणि मग ती स्वतःच चालायला लागते. त्याबरोबर इकडे डॉक्टर सिस्टरला सांगत असतात की चला हळूहळू पेशंट कवर झाला आहे, आता पेशंटचा पल्स रेटसुद्धा खाली पडला आहे, आणि सगळं व्यवस्थित झालं आहे. त्यावर हे ऐकून सिस्टरलासुद्धा बरं वाटतं. तर इकडे आता सायली ही
प्रार्थना करत असते की मधुभाऊंना बरं वाटू देत. तर अर्जुन हा हे सगळं फक्त बघत असतो. आता तो सुद्धा सायली आली की सायलीबरोबर हात जोडायला सुरुवात करतो. मधुभाऊंसाठी ते दोघंही नवरा बायको काळजी करत असतात. त्यानंतर मग आता वेळ आलेली असते ती म्हणजे देवी आईच्या आरतीची. आता सायलीने देवी आईची आरती करायला घेतलेली असते. एका बाजूला सायली आरती करत असते, दुसऱ्या बाजूला डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू असते. इतक्यात अर्जुनचा फोन वाजतो. अर्जुन फोन उचलायला बाजूला जातो तर फोन चैतन्याचा असतो. अर्जुन हॅलो बोलल्यावर चैतन्य लगेच सांगतो, अर्जुन अरे मधुभाऊंची तब्येत सुधारली आहे. डॉक्टरांनी आता ते आउट ऑफ डेंजर आहेत असं सांगितलं आहे. सायली बहिणींना लवकर सांग. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हो हो ठीक आहे, बरं चैतन्य मी ठेवतो. आणि मग तो फोन कट करतो. त्याबरोबर लगेचच आरतीला येतो. आरती ते दोघंजणं पहिली पूर्ण करतात आणि मग आरती पूर्ण झाल्याच्या नंतर मग अर्जुन हा सायलीला सांगत असतो, बायको मधुभाऊंची तब्येत सुधारली, मधुभाऊ आता एकदम व्यवस्थित आहेत. देवीने तुझं ऐकलं. त्याबरोबर सायली म्हणते, देवी आई मला माहीत होतं तू मला अशी एकटी सोडणार नाहीस. काहीही झालं कितीही झालं तरी तू माझी आहेस. कायम माझी साथ देशील, माझ्याबरोबर राहशील हे मला ठाऊक होतं. तुझ्यामुळे आज माझ्या मधुभाऊंना बरं वाटलं. अशीच त्यांच्या पाठीशी राहा आणि लवकर अगदी त्यांना बरं कर. एकदा का ते बरे झाले की मग बास, मग बाकी मला काहीही नको आहे खरंच. त्याबरोबर आता इथे सायली ही अर्जुनबरोबर हॉस्पिटलला आलेली असते. अर्जुन तिला विचारतो, तू मधुभाऊंशी काय बोलत होतीस? त्यावर सांगते, मी माझ्या आईबाबांबद्दल बोलत होते. त्यावर अर्जुन म्हणतो, आईबाबांबद्दल? अच्छा, म्हणजे मधुभाऊ जर तुझ्या आईवडिलांना ओळखतात तर सदाशिव आणि मैना तुझे आईवडील आहेत की नाही हे मधुभाऊंनाच माहिती आहे. मग आता सायली आणि अर्जुनने सदाशिव मैनाला हॉस्पिटलला बोलवलेलं असतं आणि मग ते मधुभाऊंना दाखवतात आणि विचारते सायली मधुभाऊंना, मधुभाऊ हे माझे आईबाबा आहेत का नाही? सदाशिव मैना घाबरलेले असतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.